मनोज खाडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय बालाराम बेडेकर. विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल बालाराम बेडेकरचा बॉल मध्ये सुंदर कॅच पकडली गेली, कट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग लाजवाब त्या ठिकाणी सुनील मुंडेची झाली. फलंदाज पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार संतोष साळवी बाद. दूर झालाय. सुरुवातीच्याच पाहिलं गेलं तर षटकामध्ये चांगल्या धावसंख्या बनवण्यासाठी स्पेशलिस्ट असणारा संतोष साळवी मैदानाच्या तो आता बाहेर आलाय. अगदी ते सांगतायत सुद्धा की बॉलला दिशा द्यायची होती, परंतु बॅट अँड बॉलचं कणकुवत कनेक्शन झालं. ज्या ठिकाणी कॅच पकडली सुंदर गेली फिल्डरने आणि पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार झालाय तो म्हणजेच संतोष साळवी. सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरिभक्त पारायण त्यांचंही सहर्ष स्वागत. दुसरा बॉल तोही चांगला बॉल मागे चाललाय, परंतु धाव येणार नाही. ज्या अर्थाने पहिला विकेट गेलाय. सुरुवातीला संतोष साळवीची चांगली बॅटिंग आपण पाहिली असती, परंतु तो डगआउट मध्ये जसा पोहोचला गेला ना, खेळाडूंच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी होती. कारण एकमेव असा फलंदाज तो आहे जो पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करत असतो. नवीन फलंदाज विकीसाठी हा बॉल समोर खेळतात. पॉवर प्ले सुरू आहे, त्याच्यामुळे कुळ क्षेत्र एक फिल्डर होता, परंतु त्यांनी कोणत्या प्रकारची मेळच घेतली नाही आणि बॅट जशी फिरली गेली बॉल गेला बॉर्डरच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. हा पहिला चौकार. भारतासाठी दुसरी दिवाळी आपण पाहिली 22 जानेवारी रोजी. सुंदर संगीत सध्या तरी डीजे पम्याच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं, परंतु एका बाजूला खेळाडू कक्षामध्ये चांगली बातमी गेली. विकीसाठी हा बॉल समोर खेळायचा होता, परंतु बॅटची वरची कडा शॉट मध्ये पॉइंट मध्ये हा बॉल तिथे झाला फील्ड. या बॉलवरती मिळते सिंगल टीमची धावसंख्या 5. शुभस्य शीघ्रम आपण असं म्हणत असतो की कोणत्याही खेळाची असो कार्यक्रमाची असो सुरुवात जर चांगली झाली तर तो शेवटी चांगला होतो. परंतु आता सध्या तरी एका बाजूला बॅटिंग करणारी टीम खंबालपाडा 40+ त्यांची सुरुवात चांगली झाली. एका बाजूला आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक वेगळं वळण देणारं खरं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला सपोर्ट करणारे हे सगळे मित्र. खरं तर असं म्हटलं जातं की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून सपोर्ट करणारे हे आपले मित्र. सध्या तरी मित्रांची मैत्रीता जपण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पाहुणे त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेला समोर लॉफ केला गेलाय. बॉल मध्ये विकेट मिळू शकते कॉन्फिडेंटली फिल्डर आहे, परंतु कॅच ड्रॉप. अगदी हातामध्ये पडली होती कॅच, परंतु शेवटच्या क्षणाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन गमावलं गेलं. बॉल जमिनीला दान झाला. सफलता मिळाली असती दुसरी ती म्हणजेच गोलंदाज बालाराम बेडेकरला, परंतु फिल्डर या ठिकाणी कॅच ड्रॉप करतोय आणि मनोज खाडेला मिळतोय जीवनदान. टीमची धावसंख्या आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. परंतु ज्या ठिकाणी आपण पहिली विकेट पाहिली ना, तिथे थोडीशी निराशा होती, परंतु ती निराशा आता थोडीशी बाजूला सारली गेली, कारण टीम खंबालपाड्यासाठी आता धाबा बनतायत. शेवटचा बॉल होता, थोडासा इम्प्रूव्ह केला फटका खेळण्यासाठी, परंतु ती इम्प्रूव्ह करणारी जी फुटवर्कची गरज होती ना ती कमी झाली. त्या अनुमानाने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम खंबाळपाडा संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या सध्या बनवतोय फक्त आणि फक्त 7 धावा. टीमच्या टोटल मध्ये गडी गमावला गेला 1. अगासन 40+ आणि खंबालपाडा 40+ असा सामना तुम्ही पाहतात. खरं तर हे क्रीडांगण जर आपण पाहिलं ना, निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आहे. कारण जर तुम्ही दुपारी या क्रीडांगणाचा फेरफटका जर माराल ना, तर सर्वत्र झाडे झुडपं आहेत. म्हणजेच निसर्गाची एक सुंदर देण आहे या क्रीडांगणाला आणि त्याच निसर्गाच्या सुंदर कुशीमध्ये हे वसलेलं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये हे सुंदर 40+ 2 संघ खेळतात. चंद्रकांत पाटील इन ॲक्शन मध्ये तुम्ही नेहमी या खेळाडूला टीमला सांभाळताना बघितलंय. तसेच किशोर मुंडे याची ही बॉलिंग वाख्याने जोगी असते. त्याच अनुमानाने आपण सध्या तरी त्यालाच बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या षटक संपल्यानंतर सध्या तरी पाहत आहात. टीमची धावसंख्या 7. एका बाजूला विकी शेलार स्ट्रायकिंग एंड वरती मनोज खाडेचं अकाउंट ओपन झालं 2 धावसंख्येने. बहुत यार किशोर मुंडे
पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने बॉडीला स्ट्रेच केलं, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि बॉलला पाठवलं तर खरं गेलाय आणि बॉल गेल्या बाउंड्रीलाईनच्या बाहेर. हा चौकार. सन्माननीय सूर्यकांतजी म्हस्कर जे रायगड 40+ चे अध्यक्ष आहेत आणि तथा शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करूयात की वेलकम या VIP टाईस वरती तुम्ही विराजमान व्हा. तुमचे सहर्ष स्वागत. तसे सूर्या स्पोर्ट्सचे मालकी आहेत, त्यांचा या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती करेन दादांना की या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. शिवसेनेला निरंतर पुढे नेण्यासाठी ना असे भरपूर सारे तुम्ही चेहरे पाहिले, कारण 1966 रोजी स्थापन झालेली शिवसेना प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि 1967 रोजी शिवसेनेचा पहिला ध्वज हा ठाणे महानगरपालिकेवरती पडला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचे अस्तित्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईमध्ये खरं तर काल्या पिवळ्या टॅक्सीवरती त्यांचं ते भाषण राहिलं आणि त्यानंतर मराठी माणसाची अस्मिता ही मुंबईमध्ये राखीव राहावी, त्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला निरंतर पुढे नेण्यासाठी भरपूर सारी मेहनत केली. सो त्यांच्याच शिवसेनेला सांभाळत असताना उत्तमजी पाटील यांचं सुंदर कार्य आणि सध्या तरी त्या कार्याला पुढे नेण्यासाठी हे 40+ स्पर्धेचं आयोजन. 2 चौकार आले नुकतेच विकी शेलारच्या बॅटमधून. 2 चौकाने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना 15 या आकड्यावरती आणि 2 चौकार किशोर मुंडेच्या विरोधात आल्यात. ओव्हर द विकेटने गती जास्त होती, समोर इन्व्हाइट केलं गेलं खेळण्यासाठी, कारण ऑप्शनवरती बॉल वेगाने टाकला गेला. त्याच अनुमानाने असं वाटलं की थोडेसे बॅकफुटला गेल्यानंतर तिसरा चौकार कदाचित येऊ शकतो, परंतु विकी शेलारला चांगला वार सहन करावा लागला, तो म्हणजे किशोर मुंडेचा. आतापर्यंत धाबा 15. ओव्हर नंबर 2 किशोर मुंडे लागोपाठचे 2 चौकार त्याच्या विरोधात आले. ओव्हर द विकेटने आताही गती चांगली होती. 2 चौकारांचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉलने. क्रिकेट म्हटला गेला ना तर ठस्सन क्रिकेट म्हटला गेला तर अप अँड डाऊनचा क्रिकेट, आणि क्रिकेट स्पेशली म्हटला गेला ना तर तुमच्या अस्तित्वासाठी खेळला जाणारा गावाच्या प्रतिष्ठेसाठी क्रिकेट. त्याच्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. माहिती किशोर मुंडेला की आपल्या विरोधात 2 चौकार आले, त्याचा पलटवार कसा करावा, तर त्याच्यासाठी हे 2 डॉट बॉल होते. 15 धावा आहेत टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 15. सध्या तरी फील्ड पोझिशन बदलवली जाते. डीप मध्ये 5 फिल्डर आहेत सध्या तरी पेट्रोलिंग करतात. किशोर मुंडे तयार. ओव्हर द विकेटने उचलला गेला फटका, परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय का पाहावं लागेल. कदाचित परफेक्टली मिडल झालाय, बॉल चाललाय तो म्हणजे डीप काव कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. राहिला, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर काय पॉवर पॅक फलंदाजी सुरू केली आहे विकी शेलारनं. हेच गरजेचं होतं. धावपलक वाढत नव्हता आणि ते धावपलक आता वाढवलं जात आहे. ओव्हर द विकेटने हाही फटका जाईल ऑन साइडला. ज्या फिल्डरच्या अगदी डोक्यावरून फटका गेला त्याच्या अगोदर डीप मध्ये लॉंगॉनच्या फिल्डरने तो बॉल कव्हर केला गेला. अशा प्रकारे 2 ओव्हर ज्या होत्या त्या 2 ओव्हर मध्ये जवळ धावसंख्या खूप चांगल्या बनतात. एकच गडी गमावला गेला आणि टीमची धावसंख्या 11.00 च्या सरासरीनं 22 बनतायत. जिथे बॅटिंग करतोय टीम खंबालपाडा 40+. धावसंख्या 22, गडी गमावला गेला 1. ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहतात जय गावदेवी जय हनुमान 40+ आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम. खरं तर या महासंग्रामामध्ये तुम्ही 16 रेग्युलर टीमचाही समावेश पाहिला. त्या 16 रेग्युलर टीमसाठी 2 ट्रॉफ्या, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, आणि त्यानंतर आकर्षण जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी त्यांच्यासाठी फ्रीज आहे. आणि ज्याने आपल्याला 40+च्या खेळासाठी मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक पुरस्कृत केली आहे तर हे साहेब सध्या तरी मंचावरती विराजमान आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर परिस्थिती जर आपण पाहिली ना तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण तीच चर्चा केली की पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा डिफिकल्टी समोर आल्या, परंतु त्या डिफिकल्टी कव्हर केल्या गेल्या विकी शेलारनं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गंगाराम मुंडे आलाय तर म्हणजेच ओव्हर नंबर 3 मध्ये टीमची धावसंख्या 22.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला. इन्व्हिटेशन दिलं होतं खेळण्यासाठी पुढे मनोज खाडेला, परंतु तो थांबला. त्यालाही माहिती का ऑप्शनचा थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. माफ करा विकी शेलारचा आहे, कारण शेवटच्या बॉलवरती सिंगल आली होती, त्याच्यामुळे स्ट्राईक ही त्यालाच या ठिकाणी मिळाली गेली. विकीसाठी हा बॉल ऑन साईडला, परंतु अलंग कार्पे चेंडू झाला. मिसफील्ड त्या ठिकाणी झाली. कव्हर करेपर्यंत दुसरीचा कॉल. जेव्हाचा आकांताने ही धाव मनोज खाडेने ही पूर्ण केली गेली आणि या 2 धाव संख्येने आता टीम पुढे सरकत असताना ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3चा खेळ जसा सुरू झाला ना, तशी स्ट्राईक विकी शेलारकडे आहे हे माहिती पडताच मनोज खाडेलाही तेच कदाचित कळालं असेल की जास्त करून त्याच्याकडे स्ट्राईक राहिली तर कदाचित या धावसंख्या झपाट्याने पुढे जातील. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, परंतु आता रिझल्ट काय असेल ते आपल्याला पाहावं लागेल. आता रिझल्ट चांगला आहे, कारण पहिला बॉल फेकला ऑप्शनच्या बाहेर, तो व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला अंपायर्सनी आणि त्यानंतर जसा थोडासा पुढे आला ना खेळण्यासाठी विकी शेलार, तशी गतीमध्ये थोडीशी चेंजेस केली गेली, ती म्हणजेच गंगाराम मुंडेने आणि इथनं डॉट बॉल फेकत असताना. ओव्हर द विकेटने सुंदर फटका, अप्पर कटचा अंदाज, परंतु फिल्डर अगदी डाऊन द बॉल, स्वीपर कव्हरला सुंदर कॅच. विकी शेलारचा वार या ठिकाणी हुगा आपल्याला पाहायला मिळाले. लालचंद मुंडे त्याच्या हातामध्ये झेल, फलंदाज बाद होणारा दुसरा लागतो हा झटका. तुलसीराम दादा आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जे बाबाडीचे आहेत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दादा, 14 गाव राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दादा, तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागतम, सहर्ष स्वागतम. हॅलो गणेश पाटील गेल्या नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. झटका नुकताच लागला विकी शेलारच्या रूपाने टीम खंबाल पाडायला. यावेळेला फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवला गेलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय कैलाश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करूया दादांनाही या स्पर्धेचा तुम्ही भाग व्हा. विराजमान व्हा मंचावरती, तुमचं सहर्ष स्वागत. या षटकाराने ना भरपूर वेगळा इम्पॅक्ट पाडला गेलाय, कारण जी विकेट गेली ना महत्वाची, त्या विकेटला रिकव्हर करण्यासाठी गणेश पाटीलचा हा षटकार. या वेळेला बॉडीला स्ट्रेच केलं, स्ट्रोकसाठी जागा निवडली, परफेक्टली गॅपमध्ये टप्पा पडलाय आणि या षटकाची समाप्ती 2 मोठ्या फटक्याने या ठिकाणी करत असताना गणेश पाटील अशा प्रकारे तिसऱ्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35, 2 गडी बाद. टीम खंबालपाडा 40+. शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे चौकार आलात, ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहत आहोत. हा पहा, स्वतःसाठी जागा बनवली, जागेवरती जरूर होता, परंतु जो लेंथ होता तो लेंथ बॉल थोडासा पुढे पडण्यात आला. त्या अनुमानाने बॉडीला स्ट्रेच केलं गेलं, जागा निवडली गेली, ती म्हणजे स्काउ कॉर्नर. जिथे गॅप होती दोन्ही फिल्डरची परफेक्टली, त्या गॅपमध्ये ढकलला गेला त्या बॉलला आणि त्या बॉलवरती मिळतात धावा 4 आणि 4 धावसंख्येने टीम आता पोहोचते 35 या आकड्यावरती. अंडर फ्लडलाईट जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो ना, तेव्हा भरपूर साऱ्या डिफिकल्टी आपल्या समोर असतात, परंतु जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पुढे काढून क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला एक वेगळा दर्जा मिळण्यासाठी कशा प्रकारे क्रिकेट खेळला पाहिजे, तुम्ही स्वतः या गोष्टी निर्धारित केल्या पाहिजेत. आणि सध्या तरी महत्त्वाचा गडी विकी शेलार बाद झाल्यानंतर गणेश पाटील, नाव त्याचं गणेश, संकट मोचकाची तो सध्या तरी कामगिरी करतोय, कारण त्याच्या बॅटमधून तब्बल आतापर्यंत आल्यात धावा 10. टीमची धावसंख्या 35, विकेट गमावले गेले 2.
खंबालपाडा 40+ सध्या तरी करतोय बॅटिंग. आणि आपण जर पाहिलं तर टीम अगासन 40+ ने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला होता आणि त्यांच्यावरती आता वार व्हायला सुरुवात झाली आहे. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहाल देसाई 40+ आणि त्यांच्या विरोधात उंबारली 40+. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचे षटक सुनील मुंडे. पहिलाच बॉल सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केले गेले. पाठमोरे वळतात फिल्डर बॉलला अडवण्याचा प्रयत्न पण तो ब्लॅक स्क्रीनच्या समोर अगदी बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. पहिल्याच बॉलवरती सुनील मुंडेच्या विरोधात हा चौकार. म्हात्रे देसाई गावचे समाजसेवक आहेत तथा चांगले खेळाडू आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचंही सहर्ष स्वागत. अनेक सारी मंडळींना या व्यासपीठाला भेट देताना तुम्हाला पाहायला मिळाली. त्या सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करीत आहोत. परंतु सुनील मुंडेचं स्वागत पहा खूप सुंदररित्या केलंय. मनोज खाडे जो खूप काळ नॉन स्ट्रायकिंग वरती होता. मनोज साठी हा बॉल चाललाय मागे. जर फिल्डर आहेत शॉट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्ट्राइक हो रोटेट. मनोज खाडेकडे जी स्ट्राइक होती त्याने चौकाराने धावफलक वाढवलं. त्याच्यानंतर सिंगली त्याच्या बॅटमधून बनली. अशा प्रकारे धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर 40 या आकड्यावरती प्रथम बॅटिंग करत असताना खंबालपाडा 40+. सध्या तरी ना एखाद्या विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल संघ अगासनला. कारण धावसंख्या वाढतायत. प्रत्येक ओव्हरमध्ये मोठे फटके येतात. पहिला पॉवरप्लेचा षटक हा खूप सुंदर राहिला आणि त्याच्या नंतर आपण पाहिला तर 10 पेक्षा जास्त धावसंख्या दोन बॉलरने खर्च केल्यात. सुनील मुंडे तयार. यावेळेला लेन चांगली होती. हार्ड लेन पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला चेंडू. जरूर डोक्यावरती व्हाईट कॅप. त्या व्हाईट कॅपच्या अगदी जवळून तो चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हा बॉल जर आपण पाहिला तर या ओव्हर मधला होता तिसरा. अजून 3 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी. टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 40. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे आणि सध्या तरी या ओव्हर मध्ये कमबॅक सुरू आहे. ओव्हर द विकेटने गणेश पाटीलला मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता परंतु बॉल डीप मध्ये चाललाय. सेकंडचा प्रयत्न चालवला. स्ट्रायकिंग वरती फेकी थोडीशी उशीर आली. फंबल झाली विकेट किपर. त्या अनुमानाने जर आपण पाहिलं तर या बॉल वरती मिळतात धावा 2. सुरुवातीपासून ना खंबालपाडा संघाने ना संघर्ष सोडला नाही. कारण त्यांनाही माहिती होतं की विकी शेलार बाद झाल्यानंतर गणेश पाटील जर मैदानाच्या आतमध्ये टिकला तर या धावा एक्झॅक्टली बनवू शकतात. आणि 40+ हा जर टार्गेट बघितलं ना 4 ओव्हर मध्ये इवन अंडर फ्लडलाईट या स्पर्धेमध्ये तर अतिशय चांगला आहे. परंतु या खेळपट्टीवरती जेवढ्या धावसंख्या रोखल्या जात नाही ना तेवढ्या धावसंख्या बनतायत. ओव्हर द विकेटने हार्ड लेन पडल्यानंतर खेळण्यासाठी थोड्याशा क्रिटिकलिटी समोर आल्या परंतु पडल्यानंतर जो बॉल बाउन्स झाला ना त्याच्यावरती प्रत्युत्तर अजिबात नव्हतं. ते म्हणजेच खेळाडूचं. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू. सुनील मुंडे हा बॉल डॉट फेकतो. या षटकामध्ये तब्बल आपण धावा जर बघितल्या गेल्या तर 7 खर्च झाल्यात. त्या अनुमानाने 2 चेंडू डॉटी फेकले गेल्यात. धावसंख्या 42. शेवटचा बॉल या इनिंग मधला. ओव्हर द विकेटने अंपायरला थोडंसं बाजूला जावं लागलं. डीप मध्ये स्क्वेअर लेगचा खूपच वेगाने आला. सिंगल झाले कंप्लीट. सेकंड साठी परतला गेला. स्ट्रायकिंग वरती फेकी थोडीशी वाईड आली. अडवला जरूर गेला. 2 धावा कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न जरूर सुरू करेल गणेश पाटील जेव्हाच्या आकांताने तिसरी धावी पूर्ण केली. चौथी धाव घेता वेळेला थोडासा पाहिला गेला तर संघर्ष जास्त करावा लागला परंतु या 3 धावेने आता स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर पुढे जात असताना स्कोर कार्ड बनला गेलाय तो म्हणजेच 45 आणि 46 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. ते म्हणजेच अगासन 40+ ला 3 धावा पूर्ण झाल्या. खरं तर अंडर फ्लडलाईट त्यात 40+ चे खेळाडू 3 धावा पूर्ण करणं ना थोड्याशा जरूर धोकादायक असतात. परंतु गणेश पाटीललाही माहिती आहे की आपलं स्कोर कार्ड पहिल्या ओव्हर मध्ये जे कंट्रोल झालं होतं ते स्कोर कार्ड पुढे नेण्यासाठी आपल्या टीमला या स्पर्धेमध्ये पुढाकार देण्यासाठी आणि आपल्याला एक वेगळ्या स्तरावरती क्रिकेटला नेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो त्यांचे एफर्ट्स खूप चांगले राहिले. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग इज ओव्हर. फर्स्ट इनिंग मध्ये धावा बनल्या गेल्यात 45 आणि 46 धावसंख्येचं टार्गेट असेल संघ समोर असताना अगासन 40+. सन्माननीय सतीशजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांची स्पर्धा सध्या तरी तुम्ही अनुभवत आहात आणि काय देखणी स्पर्धा आहे. जरूर प्रकाश होतात या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेतात. आनंद घेणारे ना खरं तर भरपूर सारे खेळाडू आहेत परंतु त्यांना आनंद देणारे हे आमचे लाडके प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळा दर्जा मिळतोय. त्या प्रेक्षकांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.
या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूयात उमेश दादा दळवी जे मुरबीचे आहेत या गावचे जावई बापूंचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती। या उमेश दादा दळवी आयोजक उत्तम दादा पाटील नानादादा पाटील यांचे जावई आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढेल त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। उंबारली 40+ आणि देसाई 40+ तुमच्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं। या नाना पाटील टॉस साठी या उंबारली टीमचा कॅप्टन देसाई टीमचा कॅप्टन लगेच या सचिन भोईर टॉस साठी या आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅच 40+ लगेच टॉस साठी या उंबारली 40+ देसाई 40+ सुपर 8 ची मॅच। सूर्यकांत मस्कर शहर प्रमुख आहेत कलंबोली या साहेब तुम्हाला देखील सन्मानित करू। या त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू। सुपर 8 ची मॅच खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी बक्षीस पात्र एका बाजूला देसाई दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता नाण्याची पहिली बाजू उत्तम दादा पाटील नाण्याची दुसरी बाजू नाना दादा पाटील हे नाण्याची दोन बाजू तुम्हाला कॉल द्यायचा हे दोन टीमचे कॅप्टन यांच्यामध्ये टॉस करतो एका बाजूला देसाई 40+ दुसऱ्या बाजूला उंबारली 40+ कॉल कोण देतात कॉल किसन मात्रे देसाईचे आणि श्याम भोईर कॅप्टन आहेत उंबारलीचे दोन टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस करूयात आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये कॉल उत्तम दादा पाटील आलाय नाना दादा पाटील तुमचा डिसिजन काय क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणाऱ्या मॅच सुपर 8 ची खूप महत्वाची मॅच आहे काय रणनीती असेल 4 षटकांची मॅच समोर उंबारली आहे तुमचा देखील महत्वाचा संघ तेवढाच आहे रणनीती काय असेल बक्षीस पात्रासाठी मॅच आहे कमीत कमी रन मध्ये त्यांना आउट करण्याचा प्रयत्न करू आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू। हे होते देसाईचे कॅप्टन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नाणेफेकी तुम्ही हारली आहे जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तुम्ही काय डिसिजन घेतला असता क्षेत्ररक्षण मनाच्या उलटफेर झाल्या आता बॅटिंग करायची किती धावा उभाराल कोणाकडे अपेक्षा असेल धावा उभारण्याची 50 करण्याचा प्रयत्न करू आहे सचिन भोईर आहे रवी आहे। हे होते श्याम भोईर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान आपण करूया आता सूर्यकांत मस्कर शहर प्रमुख जे कलंबोडीचे आहेत पनवेल तालुका अध्यक्ष 40+ चे त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। या रविकांत यांचा देखील सन्मान करूयात सेहेचाळीस लक्ष धावफलकावरती धावा 4 अपील स्ट्रॉंग अपील तुम्ही पाहिली अफिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव स्पर्धा एन्जॉय करताय जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित डे नाईट क्रिकेटचा शाबियाना क्रिकेटची दैवता क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा मेळाव क्रिकेटची जत्रा आज आली आहे ऐतिहासिक क्रीडा नगरी म्हणजे नागाव 40+ ही क्रीडा नगरी या पंचकृषी मध्ये डे नाईट ची स्पर्धा प्रथमच तुम्ही एन्जॉय करता या स्पर्धेचे लाडके आयोजक उत्तम पांडुरंग
पाटील शिवसेना शाखा प्रमुख शिवसेनेचा वारसा चालवणारे हे व्यक्तिमत्व आणि माननीय श्री नाना बच्चू पाटील जे समाजसेवेचा वारसा चालवणारे हे दोन A1 जोडी A1 आयोजक आणि या स्पर्धेला मोलाचे योगदान दिलं आहे। जी बाईक तुम्ही पाहता या बाईक वरती कोण स्वार होणार कल्पेश इधर हा दिवस तुम्हाला सांगून जाईल। ही बाईक आम्हाला लाभली आहे आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक DNG गिरी साहेबांचं देखील कौतुक करू आणि त्यांच्या माध्यमातून 3240+ संघांना टी शर्ट देखील देण्यात आला। या स्पर्धेला खूप साथ समुद्र नेण्याचं काम फॉर्च्युनिवेची टीम करतीये त्याचं देखील स्वागत युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक जोडला त्या मायबा प्रेक्षकाचं देखील करूयात मनपूर्वक स्वागत आणि जाऊयात लगेचच या क्रिकेटच्या शामियानाकडे। षटकातील पुढचा बॉल फिरून करण्याचा प्रयत्न लाईन पाहावी लागेल खराब बॉल आहे वाईट बॉलचा इशारा। या 40+ पुन्हा एकदा जागृत कराय कल्याण डोंबिवलीचे असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन भाई पाटील जे 40+ विद्यमान अध्यक्ष आहेत यांना सर्वांना एकत्र करून आज 40+ ते आम्ही देखील आमच्यामध्ये क्रिकेट आहे आम्ही क्रिकेट पुन्हा एकदा खेळू शकतो। रेग्युलर क्रिकेट देखील यानं गाजवला आज ते 40+ देखील क्रिकेट गाजवतात। हा क्रिकेटचा तुम्ही शाब्याला ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा लाईन खराब आहे पंचांचा इशारा आला वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा खंडूजी भोईर नागाव आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। 7 धावा स्कोर बोर्ड वरती आडवा पार्टनर लॉन्ग ऑन फिल्डर पकडला चेल संपला बॅट्समनचा खेळ धक्का लागला पहिला टीम आगासन संघाला फलंदाज झाला बाद। अपेक्षा होती शून्यावरती भोपळा देखील कोर्ट आला नाहीये तो बाद झाला। लक्ष 46 पाठलाग करायचा न्यू बॅट्समन इन नंबर 3 बिंदास मुंड्याला बॅटिंग करण्यासाठी विकीला भेटलं पहिलं यश षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती। या षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे शेवटचा बॉल बॅटच्या रणामध्ये उडवला फटका चालला बॉडी लाईनच्या दिशेने फिल्डर अपयश आला बॉल चाला बॉडी लाईनच्या बाहेर तेलही गेलं तूपही गेलं बॉल लॉंग ऑन बॉडी लाईन ला भेदून सीमा पार आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक प्रोव्हायडर DNG गिरी साहेबांकडनं लाखो पाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपयाचे पारितोषिक आगासन टीम साठी लाखो पाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपयाचे पारितोषिक DNG गिरी जे आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक आहेत प्रोव्हायडर आहेत त्यांच्याकडनं 3000 रुपये मुख्य व्यासपीठावरती त्यांचा नुकताच आगमन झालं। क्रिकेटला दैवता मानणारे हे मान्यवर तुम्ही पाहताय यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक देखील भेटली आहे।
हा बॉल मिसफील झाली आहे, बॅकअप आहे फर्स्ट स्लिपला. तोपर्यंत या बॉल वरती एक धाव, बाईटच्या स्वरूपात एक धाव आली आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 1500. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 1500. आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक डेनजी गिरी यांच्याकडनं हे पारदर्शक लागला. मोलाचं सहकार्य ही बाईक आम्हाला त्याने दिली आहे. कोण या बाईक वरती स्वार होणार येणारा आजचा दिवस तुम्हाला सांगू जाईल. बाईटच्या रडार मध्ये उडवला, लॉंग ऑनला फसला, फटका सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं ब्रीद वाक्य. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. आणि झेल सोडला इथे फिल्डिंग करणाऱ्या खांबालपडा टीमचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला विक्रम कडनं झेल सोडला. या 2 धावा झेल सोडला. 2 धावा आल्या, 2 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती. 14 या आकड्यावरती 14 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल, गती परिवर्तन लेग स्लिपला बॉल पिकअप केला. या बॉल वरती धाव मिळती आहे ती 1-1 ने स्कोर पुढे चालला. 15 या आकड्यावरती 15 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष 46 गाठायचं या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल, उडवला बॉल, मस्त टायमिंग झाला. क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज पोहोचेल का? पोहोचला, एलिव्हेशन नव्हतं कॅच पर्यंत. या बॉल वरती 2-2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. 17 धावा. खतरा कोणाला येईल? 12 नोव्हेंबर 2012 ला 17 नोव्हेंबर 2012 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्याला सर्वांना सोडून गेले. ती धावा 17 खतरा. गती परिवर्तन, फुल टॉस है, पिक केली, फुल टॉल केला. बॉल चालला स्क्वेअर लेगला. सरळ टाटा बाय बाय करत बॉडी लाईनला फेदून फाडून सीमा फाट. नाता भागीरथ पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बैलगाडा क्षेत्रातील एक जबरदस्त नाव राहुल भाई पाटील, मथुर 1001. खूप फाईन परफॉर्मन्स आहेत. ऑलिम्पिक कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. मिसफील झाली आहे. या बॉल वरती धावा मिळतात 2. कर्तव्य पाटील, नियती पाटील, स्वरा मडवी, रिंकू भोईर या 4 जणांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या कन्या आमच्या आयोजकांच्या आल्यात, त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. त्या दिवशी देखील आल्या, आज देखील त्याची उपस्थिती तुम्ही आमच्या टीव्ही स्क्रीन वरती 12 मध्ये 25, 12 मध्ये 21 बनवायच्या. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. लगेच चला फिल्डिंग लावून घ्या. वेळेच्या बाबतीत सदर्भ वेळ कोणासाठी कल्पेश कधी थांबत नसते. टाइम इज मनी, मनी इज टाइम. वेळ खूप महत्वाची आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. फॉर्च्यून इव्हेंटची टीम 5 दिवसापासून आमच्या सोबत आहे. या स्पर्धेला कव्हर करतीये. 3 कॅमेरासह 3 कॅमेरामॅनचं देखील कौतुक करू. पूर्ण छायाचित्र टिपलं जात आहे. हे उदय मडवीला तुम्ही पाहता, आमचे ब्लॉकर आमच्या टीव्ही स्क्रीन वरती. तुळशीराम दादाला पाहता. या स्पर्धेचे लाडके आयोजक नानादादा पाटील, समाजसेवेचा वारसा चालवणारे हे कुटुंबातील एक व्यक्तिमत्व हे उत्तमदादा पाटील पाहताय. शिवसेनेची बुलंद तोफ शाखा प्रमुख ज्यांना भाग्य लाभलं राजकीय क्षेत्रामध्ये दबदबणारा हे मोठं नाव उत्तमदादा पांडुरंग पाटील. वडिलांची
खऱ्या अर्थानं केली सुरुवात. आज मुलं देखील जपतात. हे कुटुंबातली दोन व्यक्तिमत्व इव्हन क्वालिटी इव्हन नाव चर्चेत आहे. उत्तम दादा पाटील नाना दादा पाटील तुमचं कौतुक करू. जवळ मॅच कडे 12 चेंडू 21 रिदम तोडू नका बघा मॅचचा प्लीज. मॅचचा रिदम कोणी तोडू नका. लगेचच सामना सुरू करा. 12 बॉल 12 मध्ये बनवायच्या 21. 46 लक्ष अर्धा पल्ला पार केला. अर्धा पार करायचा 12-21. हे षटक मॅचचा टर्निंग पॉइंट. हे षटक मॅचचा आहे विजयाचा रिझल्ट देणारा. गती परिवर्तन व्हेरिएशन या बॉल मध्ये होता. पडल्यानंतर बॉल तुम्ही पाहता बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा. स्वराज शेठ संदीप पाटील यांचं देखील स्वागत. व्हाईट बॉलला 100 स्वरूपाची धाव. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 26 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. कट लागली आहे का? लागली आहे जरूर. स्वतः बाहेर खेळाडू वृत्ती दाखवली आहे इथे. कल्पेश पाटील स्वतः बाहेर निघाला. सांगितलं बॅटचा कडा लागला. बिंदास मुंडे त्याची विकेट मिळती. यश मिळते आणखीन एक विकेट नंबर 2 मैदान सोडवा लागणारा आस्था इम्प्रा आगासन टीमला हा दुसरा धक्का. बालाराम बेडेकरला मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. लेन पीक केली आहे. चालला मिड विकेटला. बॉडी लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर ठोकला. संघर्षाचा शंकना ठोकत असताना बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार. षटकार 6. षटकार ठोकला. आल्या बालाराम बेडेकरच्या बॅट बंद. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार 32 धावा स्कोरबोर्ड वरती. 14 धावेची अजूनही गरज विजयासाठी. आणि केने कुडावलाय. चाललाय स्क्वेअर लेगला. खेळाडू कक्षाला दिली मानवंदना. ठोकला पॉवरफुल. षटकार 6 लागोपाठचा दुसरा. कंपनीचे मालक डीएनजी गिरी साहेबांकडे लाखो पाचशे 3 षटकार 3000. या बॉलवरती षटकार मारला 3000 रुपये. एका रात्रीमध्ये 3000 भेटतील. हे देखील महत्व आहे. तिसरा आला तर हा आलाय. चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर ठोकला. लागोपाठचा तिसरा. कॅश प्राइस 3000. लागोपाठचा तिसरा 3. नाम तो सुना होगा. ये आगासन का पोलाड है. पोलाड नाम बालाराम बेडेकर. ठोकला तीसरा धमाका. म्हणजे 4000 होतील कॅश प्राइस. या बॉल वरती षटकार पाहिजे. नेक्स्ट मॅच देसाई आणि उंबारली. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी देऊयात. या बॉल वरती येईल का? चालला बॉल बॉडी लाईनच्या दिशेने चौकार आला. 4 अमेझॉनी स्टाईल मॅच के लिए फिनिश. खूप खूप अभिनंदन टीम आघासन. हडलक बॉयज टीम खांबाल पडा. प्रयत्न चांगले झाले. प्रयत्न अपयश आलं आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेता त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल डन बॉयज टीम आघासन. आणि या मॅचचा म्हणतो मॅच आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू.